राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाईक केलं का? ओके. काल थोडी बरेच आपले सबस्क्रायबर ज्यांना माझ्याबरोबर आईबागला मुख्य लिहायचं थोडे नाराज झाले बरेचसे, कारण मी सिलेक्टिव्ह लोकांना ज्यांची खरंच अडचण आहे त्यांनाच घेऊन चालले. 30-35 लोकांना त्यांना सांगितलं बा तुम्ही तिथं हजर राहा, मी तुमच्यासाठी वेळ देऊन तुमचं हवन करून घेईन, पण मला असं वाटत नाही की तुम्हाला माझ्याबरोबर गाडीत न्यावं, असा विषय होता थोडासा. कारण समजा एक कुटुंब आहे, पत्नीला नवरा बायको दोघाला बी पेन्शन चालू आहे. मुलगा कुठे आहे? जर्मनीमध्ये. 3.5 लाख रुपये महिन्याला तो कमावतोय. गावाकडे वडिलांनी जी 5-7 एकर होती त्याच्यावर गडी ठेवलाय, तिथलं उत्पन्न वेगळंच. म्हणलं तुमची 5 फुटं तुपात आहेत महाराज, शेतकरी हरपाळून निघालाय, तुम्ही कशाला येत आहे? म्हणजे काय म्हणून येत आहे बा? घरी आपल्या देवाला नमस्कार. नाही नाही, आपल्याकडे 4 पैसे दन बँकेत साठलेले. आता 4 पैसे नसतात ते कोटीत असतं, लक्षात घ्या. शेला बा कुणी फसवणूक नाही करा, माझं अकाउंट हॅक नाही व्हावं म्हणून मला तिथं जायची. मग गडीवर मी विचार करतो, मला काय कळवा सुधारत नाही. म्हणजे कुणाकुणाच्या काय काय अडचणी असतात बुवा. म्हणजे माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या प्रपंचासाठी 4 पैसे कमावतो, पण काहींना खरंच पैशाचं काय करावं म्हणजे भीती असते की माझा पैसा कोण घेतोय काय, अशी बी परिस्थिती असते. मग त्यांना थोडं म्हणलं तुम्ही तिथं या, तुम्ही काय मी नेऊ शकत नाही, सॉरी, फांदी तिथं आडवी, तिथं तुम्हाला काय नेऊ शकत नाही. नेलं कुणाला पाहिजे? एक असं कुटुंब आहे की मित्रांच्या नादाने मुलगा, वडिलांनी कमावलं सगळं व्यवस्थित, पण त्यांना आई वडिलांना असं वाटणं की आपली कमावलेली संपत्ती किंवा मुलाला फक्त जतन करायचे आणि दुरीत चालायचे. लक्षात घ्या, एक चांगला प्रपंच करायचा आहे. आई ही दुकानदारी सांभाळायची या, तर ती मित्रांच्या नादाने वेडेवाकडे झाले. ती बी राहणी ते कावा कावा कुठं काय करते. त्या कुटुंबाला जास्त नेणं गरजेचं आहे, तिथं स्तंभन करणं गरजेचं आहे. जे त्याचे शत्रू आहेत मित्र रूपाने आलेले त्यांना थांबवणं गरजेचं आहे. बऱ्याच अडचणी असतात लोकांच्या. काहींची घरातली 3-3 माणसं गेल्यात, काहीतरी निमित्त होते. काही दवाखान्यात तर अक्षरशः दरवर्षी 2-3 लाख रुपये चालल्यात. आता 10 वर्षाचा 12 वर्षाच्या मुलाला कशाला पाहिजे 10,000? आणि सिटीत मोठा दवाखाना घेतला की कसा कार्यक्रम कापायचा तर तुम्हाला माहिती. भरा लाखन, भरा 2 लाखन लागलं. म्हणजे जी असे आहेत बऱ्याच ठिकाणी बांधीचा विषय, पैसा टिकत नाही, नुसता येतोय बघायला हाय भाव. बऱ्याच आतल्या गोष्टी असतात, तुम्हाला आतलं कळायचं नाही. ही जी चमत्कारिक स्थळ आहे तिथं माझ्याबरोबर तुम्हाला जर नेता नाही आलं तरी तुम्ही प्रत्यक्षात तिथं जा असे, आणि फोन करा मला, मी सांगतो कसं काय करायचं. कमीत कमी दर्शनासाठी तरी जा, नका हवन करू, हे लय महत्वाचं आहे. आणि त्या मंदिराजवळ जी ऊर्जा आहे ती ऊर्जा स्वतःच्या शरीरामध्ये साठवा, तिथून मग माघारी फिरा. नक्कीच फायदा होईल, फायदा झालेला आहे असा विषय आहे. आणि आपले जे कर्म आहेत ह्याच्यामध्ये पाप आणि पुण्य, या पापापेक्षा उजव्या हाताने केलेल्या पुण्याचं पारडं थोडं जड राहून द्या. कसं वागायचं कसं जगायचं तुम्हाला चांगलं कळतंय. जाऊ आपल्या स्टोरीकडे. आता 7-8 जागा राहिल्यात, त्या अजून 8 दिवस टाईम आहे, तोवरच गाडी फुल झाली. 7-8 जागा आहेत. मी अजूनही फोनवर व्यवस्थित संपर्क करून तेवढी 8 जण मात्र नेणारच. आजच्या स्टोरीकडे जाऊ. आता स्टोरीचा विषय असा आहे, तुम्हाला सांगतो, माणसाला कसं जगावं कसं असावं ही तुमच्या आमच्या हातात नाही. तुम्ही बघा, लहानपण अनुभव, आता बालपणी तर काय कळत नाही. आपला जीवनाचा प्रवास बराचसा आपल्या पंजासारखा असतो, पंजाचा आज्यासारखा असतो, आज्याचा बापासारखा असतो, बापासारखा आपला असतो. समाजाने जलमला, माणूस म्हणून जलमला, त्याला नीती नियम मूल्य सांगून दिलेली आहेत काही, ती काय कुठे लिखित नसतात. समाजाचं म्हणणं असं आहे की ती बालवय येते ना की त्याला विचारतो समाज, कितीला आहे रे, साहेबांचे किती, बिदुने किती, चेक करतात. ती जरा कॉलेज लाईफला गेला की कुठला कोर्स घेतला, काय बनायचे, डॉक्टर इंजिनियर, किती टक्के पडले तुला, CET मध्ये किती पडले, आमकं किती झालं, 12वीत किती पडले. प्रेशराईज बरं का. लय पालकांच्या अपेक्षा वेगळ्या, ते पोरांनी करावंच काय बा. बरं तेवढं जाऊन द्या. थोडं त्याला मिसरूट फुटलं आणि ती थोडं मोठं झालं, नोकरी नाही अजून, नोकरी पाहिजे ना. होती बरं का एक मुलगी, पण त्याला नोकरी पाहिजे, सरकारी असेल तर छानच होईल. लग्नाच्या अपेक्षा, बरं झालं भाऊ त्याचं लग्न झालं चुकून, तसं होत नाही आता, लग्नच होत नाही आता, ध्यानात ठेवा. पण झालं भाऊ त्याचं नशीब लेबल उत्तर असेल
तर लगेच समाजाची अपेक्षा, अजून काय नाही बाई, म्हणजे पाळणा हालायचा कवा गोड बातमी देत आहे, ही अपेक्षा. ती पोरं झाली परत, हे चक्र आहे बघा हे. हा, आजा गेला नातू गेला, जेठ जेठ बाप म्हणते ती मन खरी आहे. ही जगत असताना प्रेशर असतो पुरुषावर सतत, आणि सगळ्यात टर्निंग पॉईंट खतरनाक आहे लग्नाचा. त्या पुरुषाला पत्नी रूपाने अशी अपेक्षा असते, पुरुष चांगलाच विचार करतो, त्याला मी दूरीत आहे एकदम, पांडुरंगा मला बायको चांगली मिळू दे बा, ती दिसायला थोडी कमी असून दे पण गुणी असावा, तिने मला समजून घ्यावा, मी तिला समजून घ्यावा. असा प्रत्येक वेळेस नाही की बा नवरे दारू पिणून तिला हाणावा, मग सोडून द्यायची असली नवरी देण्यात ठेवा. हा, पण मन एकमेकाशी गुंतावात किंवा प्रेम तयार व्हावं, त्यांच्यामध्ये जिव्हाळा तयार व्हावा, प्रपंचाविषयीची आज ती तयार व्हावा. आता हा जो प्रकार, ही घटना घडली, ती एका दृष्टीने फार भयंकर आहे, आणि ती तुम्हाला कशी काय घडली थोडं इसकाटून सांगतो. आणि याच्यामध्ये आपापल्या शरीराची भूक बागवण्याचा विषय नेमका काय, इथं पॉईंट नेम खटकी काय बा ते पण सांगतो. उत्तर प्रदेश मुरादाबाद आणि कुंदनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला प्रकार आहे. घटना घडली या 24 मे, आत्ता त्याला असते 10-12 दिवस. विषय समजून घ्या, एक आई 2 पोरी समजून घेतल्या की तुम्हाला अख्खी स्टोरी कळली. चंबल बेल्ट आहे तिथं, एक डाकू वगैरे पूर्वी तिथं डाकू नाही, त्याला बागी म्हणणं चांगलं राहायचं. हा, की जमीन हडपली कोणी कोणाची की त्याने त्याला ठोकायचं आणि ते चंबलच्या एरियात पळून जायचं, अशा प्रकारचा एरिया. डॅशिंग रेशिंग डांबीस लोक, मानसिकदृष्ट्या चंबळ न देवाती असं मानतात की चंबळचं पाणी जो पिईन ना तो अन्याय सहन करत नाही, तो हे करतो म्हणजे रिॲक्ट करतो लगेच, नाक कसा लगेच फडे काढतो, नाग येतो. चंबळचा पाण्याचा तो गुणधर्म आहे. आणि आत्ता भारतातील सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर नदी येते का, तिथं केमिकल नाही, तिथं मंत्र्या संत्र्यांच्या कंपन्या नाहीत, काय नाही, एकदम बारीक काम आहे. मगरी मात्र लई तिथं, मगर सुसर. त्या गावातली एक मुलगी आंचल नावे, आंचल, 2020ला लग्न झालं, 2 बहिणी त्या. आई थोडी 1-2 ठोके ठेवणारी, जास्त नाही, आपलं बरं असतं 1-2 जरा गावा, सकाळी संध्याकाळी एक, अशा प्रकारची चरित्रहीन स्त्रीच्या मुली असून त्या. क्लिअर पोलीस रिपोर्ट लक्षात घ्या, खतरनाक आहे त्या. आता ती कसं होतं, ते पोत्यातच नाही तर 8व्यात कुठून येईन, 8व्यातच नाही तर जात्यात कुठून येईन, लक्षात घ्या. हा, मग आईने व नवऱ्या सकट 2 ठेवले होते, आपण कमीत कमी 1 ठेवायला काय हरकत आहे. असं आत कुठंतरी बीज रोवलं जातं पोरींच्या, लक्षात घ्या. एकीचं थोरलीचं नाव आहे आचल आणि दुसरीचं नाव आहे शिखा. अशा बुटक्याचे आहेत, 4-8 4-9 अशी साईज, पण गोऱ्यापान देखण्या. ती थंबनेला वरून फोटो बरं का, थोरलीचा. दिले लग्न करून, लग्न झाले 2020ला, कोरोना पिरियड संपल्यानंतर. नवरदेव आहे ना तो कोण आहे तुम्हाला सांगतो. पवन सिंग आहे, 30 वर्ष वय लागणार, आत्ता 35 आहे. 30व्या वर्षी लग्न झालं, त्याचं कंपनी कामगार आहे. 2.25 एकर जमीन आहे पोटापुरती, त्या ठिकाणी ते तांदूळ गहू असं पिकवतात. कंपनी कामगार, काम करणे, कष्ट करणे, भाकर खाणे, सरळ मार्गी. तो माणूस असा डोक्याने, पवन सिंग शांत होता, म्हणजे कुठल्याही गोष्टीला शांतपणे सावधपणे रिॲक्ट करणे. तो लय रागात येणारा, बायकोचं काय कळलं की खलास करूंगा, तुरुंगात जाऊंगा असलं नाही, असं सरळ मार्गी माणूस. लग्न झालं 1-2 वर्ष तर काय विषय नाही, 22 गेलं, 23ला सुरुवात झाली कार्यक्रमाला. कशी एक मुलगी झाली होती, आणि त्या मुलीचं नाव आहे दिव्यांशी. बसेरा नावाच्या गावातली ती पोरगी होती, कोणतंही आंचल. एक मुलगी झाली बा, तिला सोन्यासारखं लेकरू झालं. ह्याला म्हणलं प्रपंच ओके झाला बा. 12 महिन्यात ती पोरग खेळलं, उजाडलं 2024 उजाडलं. हा जो पवन सिंग आहे, हा कामाला गेला की 12-12 तास काम करायचा. 9ला जायचा, रात्री 9ला यायला. दिवसभर बाई घरात एकटीच, ती पोरगीन सांभाळायचा. तर नवरा काय विचार करतोय, मी 4 पैसे कमवून आणतो, तू घरचं सांभाळ. म्हणजे काय,
जेवण असन, धुणं असन, भांडी असत्यान, आणि सगळ्यात महत्त्वाचं लेकराची सेवा कर, काळजी कर. लहान पोरांना लय जपावं लागतं, तुम्हाला नाही माहिती. लग्नच नाही तुमचं तर कशाला माहिती पोरांचं काय ते जपावं लागतं, ते सारखं लक्ष ठेवावं लागतं पोरांच्या. चालतंय म्हणली. आता पोरगी काय दुपारच्या पार झोपली की 2-4 तास उठत नसायची बारकी. मग हिला म्हणजे मोकळा वेळ मिळाला. आजूबाजूचा एरिया असा होता की जास्त काय सगळे बाकीतलीच लोक, लय स्वभाव बी थोडा फरक असतो, लय बाया बे येत नव्हत्या तेवढ्या पुरतं तेवढं. मग हिने आपलं मोबाईल बघायला, त्याच्या रील्स बघायला सुरुवात झाली. ते रील्स बघता बघता थोडं आता जास्त त्याचं प्रायव्हसी असते. ही जी अंचल आहे तिने कामुक व्हिडिओ, कामुक चलचित्र ती बघायला सुरुवात केली. मग आता हे युद्ध चालू झालं, मेंदूचं, त्यातल्या संप्रेरकांचं, तिच्या शरीराचं. बाया एक बाईन 3-3 गडी. बाया हे असलं तर नवऱ्याने मला कधी केलंच नाही, पण हे प्रॅक्टिकल करून बघायला पाहिजे. हे विचार युद्ध इथं चालू झालं ना बघा. कुठलाही मोठा गुन्हा घडायच्या आधी हे, म्हणजे आजकाल कसं झालंय, आपापल्या मनाचा जिथे मालक आहे त्यानं, हे बाया कुणाचं ऐकत नाही, ती गडी कुणाचं ऐकत नाही. ते स्वतः मी, आणि ते असं तसं काच काढून बांधत्या, घटस्फोट प्रमाण वाढले, प्रपंच तुटत्यात अक्षरशः आपापल्या नादात. आणि मग शरीराची एक ही आहे की बाबा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर 3 ते 5 ह्या वेळेस जर उठलात आणि त्यानंतर स्नान केलं, थाट असं बसलं, आणि कुठल्याही देवाची, कोणा काय नसलं कळलं ना, ओम नमः शिवाय तुम्ही बघा, अक्षरशः मूलाधार चक्र जागृत होतं. ही खरं आहे बरं का. हां, बरं. पण आपलं कसं आहे, रात्री कवा बी झोपायचं, सकाळ डोंगा ऊन पडत नाही तेव्हा 9ला उठायचं, लय येत असली ध्यानात ठेवा. आपण म्हणतो ना आमका तमका पाटकुनी अटॅकने गेला पाहिजे, हीच कार नाही जाण्याला, लोकांना काय नाही, ज्याला त्याला कसं जागायचं ज्यात त्याने ठरवायचं असं. तर ते मूलाधार चक्र सुद्धा जागृत होतं. हिथं असं काही म्हणजे चांगल्या मार्गाला न जाता, किंवा देवीची उपासना असं, देवाची असं, डोक्यात जर कंटिन्यू खटकी बसली ना ती, की आज काय नवीन अँगलने काय कुठं बघायला मिळतंय का, आज काय नवीन शॉट बघायला मिळतोय का, ह्याचं तिला व्यसन लागलं थोडं. आणि शरीर त्याची भाषा बोलायचं, ते मूलाधार चक्र जेव्हा जागृत होत तिथं वेगळंच चक्री जागृत व्हायची, चक्री. आणि असं वाटायचं की कोणतरी रगडून काढावा, नवऱ्याची काय आपलं वागत नाही. ही ह्याला मानसिकता कारणीभूत. ती तुम्ही काय वाचता, काय बघता, याच्यावर डिपेंड तुमचं शरीर तुम्हाला तसं रिस्पॉन्स करायला लागतं. बघायला लांब गेली नाही बघ कुठं, ती पोरग खेळवायला, तिचा जो नवरा होता त्याचा जो चुलत भाऊ होता मोठा, त्याचं पोरग, आणि ह्या ठोकेकराचं नाव आहे पवन. आता हा जो पवन, सॉरी, धीराचा मुलगा अंकित, अंकित नाव आहे. हा अंकित वय वर्ष 20 आहे, हिचं 25 आता 24-25. ही म्हणजे आंटी आहे. काय व्हायला पाहिजे का, तसंच असतं होतं. मग हे वाकडं तिकडं बघून तिने ते थोडा पॉझिटिव्ह दाखवलं. दिल का दरवाजा खुल्ला आहे राजा, पॅन्ट फेडके तो आजा, असला प्रकार असं तुम्हाला कळायचं नाही. आता पोरा सोरांचं कसं असतं की बघ, ती टोपी खाली दडलंय काय, टोपी खाली दडलंय काय, एकदा बघच दडलंय काय, ते तुझी इच्छा पुरी होईल. ती लई रागाट असतात तुम्हाला सांगतो. 30-35 मिनिटं नॉन स्टॉप कार्यक्रम असतो तिकडे, 18-20ची पोरं, आणि ती रय अशी दणकाट असले तर ओकेच. आता इथं विषय काय झालाय, ती वर्ग खेळायच्या निमित्ताने यायचा, आणि चाची चाची तिला म्हणायचा, होतं नात्याने लांबून, ते पुतण्याच होता. पण आजकाल ते कलियुग आहे, तर काय राहिलं नाही. तिला सौंदर्याची तारीफ करायला लागला, की तिला म्हणायचा, पुरं वाटलं जातं तुझ्या आयुष्यात, तुला लय भारी नवरा मिळायला पाहिजे होता. ही मोडच असते, लक्षात घ्या, आरोपीची कुठल्याही किंवा अशा चुकीच्या माणसाची. ह्या नवराबाच्या प्रपंचात तू अशी, तुला काय पडलं, तू तिकडं हस्तमैथून करत तिकडंच पालथा पडणार, तू एंट्री नाही करून द्यायची कुणाला सांगतो घरात, असं या काही इतकी बेकार दुनिया निघाली, प्रवेशच बंद. आपला नको, बाहेरचा नको, जाऊन द्या गाडी. ही दुनिया तशी इतकी सरळ नाही. नाही तर तुम्ही घर जाग्यावर, भांडी जाग्यावर, कदाचित पैशासकट बायको गायब होईन बा तुमची, बेकार कामी. त्याने ती आयब्रो करा,
म्हणजे आपण त्याला आयब्रोला मराठीत मला कळा ना काय म्हणावं ते, पण आपण वस्त्राने म्हैस कशी बाधारतो एकदम असं नाही का ब्लेड पान टाकून म्हणजे तसं ती थोडं बाधारलं जातं वरून वरून, म्हणजे असं कटिंग केली जाते. त्याला आयब्रो म्हणतात एवढं मात्र माझं इंग्रजी शब्द इसकाटून काय काय सांगतात नाही, पण बाजरा बाजरीच, पण वरची बाजरा बाजरी जरा कुरीव काढायचं, कुरीव तलवारीसारखं ते बोया बोया बाधारणे म्हणजे आयब्रो लक्षात. ही अशी तशी हिने गेले बाजारायला, मग गेले पैसे दिले गेले बाजारायला, ते बाजारात म्हणतोय आयब्रो करायला आले. मग लगेच फोटो, तुम्ही असे अँगल छान दिसता. आणि त्या भागात कसं आहे ते लाली बिलीची लई प्रथा आहे तुम्हाला सांगतो, तिकडे दागिना नाही कोणाकडं, पण स्त्रिया पिवळ्या गोऱ्या जास्त पांढऱ्या गोऱ्या जास्त, आणि म्हणजे ती मातीचा कलर वातावरण असेल तसं कदाचित. आणि ती नवरं बिवरं तर फार असं खोकडा बांधलेलं गालाची गालफाड आत गेलेली, आणि ती बिड्या बिड्या कचकाटून उडी जात होती तसलं तिकडं ते. पण बायाले खटका हा, अशी छान राहतात एकदम स्वच्छ. ती मेहंदी सुद्धा लावतात पायाला खालून, हा म्हणजे खालून ना. आणि मग हिथं काय झालंय, ते जुळलं जुळलं चालू झाला रंगारंग. म्हणजे आता ती काय नांगरा नांगरी त्याला काय विषय नाही, त्याला अवघड नाही काय. पण ह्यांनी घरी सारखं येणं आमकं तमकं, आत हा गेलाय पोरगे खेळवण्याच्या पोरगी खेळवण्याच्या निमित्ताने, आणि दार चक्क लावून घेतलंय बा. आणि दार डायरेक्ट अर्ध्या पाऊण तासाने उघडतंय बा. कोणतरी बघणार असतंच, त्यांनी ते बघितलं गेलं. शिला हळूच नवऱ्याला कुठतरी काळी टाकली, जायला बघ एक पोरग झाल्यावर एक मुलगी झाल्यावर बायको बिघडली का काय आता, कोणी काय त्याला दम दे ह्याला दम दे, तुटता तुटाना तुम्हाला समजू, याला बोबाटा बी करता येणार, अरे असं नको करू, नाही बायकोला समजून सांग, काही फरक नाही तुम्हाला सांगतो. ते निघून गेला की यांचं चालूच. पुरुषांनी त्या मुलीच्या तोंडाकडे बघून स्वतःच्या लेकीच्या भवितव्यासाठी एक सुंदर निर्णय घेतला, ही गावच सोडायचं दुसरीकडे. गेला 60 किलोमीटर लांब गेला, तिथून MIDC एरिया आहे तिथं राहायला. नोकरी काय म्हणजे स्केल असेल तर कुठेही मिळते, ते फिटर टर्नर मधला तो टर्नरचं काम करायचा. गेला नवीन खोली घेतली, तिथं राहायला लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची जी बहीण आहे ती शिखा, ती तिथंच होती. म्हणजे पाहुण्याच्या हिशोबाने जातो लांब कुठं. मग बहिणीचं काय थोडं वाटपेटे काय लय मोठं, ती हिच्याकडे यायची गप्पा मारा, ही तिच्याकडे जायची. त्या बहिणीचा एक खिस्सा तिला कळला. खिस्सा कसा माहिती आहे का, तिची ही थोरली जी आंचल होती तिची बहीण शिखा, आणि कुंदनपूरमध्ये ते राहायला होते. तिची धाकटी आली आणि गप्पा मारता मारता तिने बहिणीला सांगितलं, तुझी खोली थोडी साईडला आहे, मस्त आहे, वातावरण एक नंबर आहे, पुढं झाड आहे, कट्टा आहे बसायला, ही ती लय टेन्शन आहे. माझा एक मित्र आहे त्याला मी बोलावलं भेटायला, आम्हाला थोडा एकांत वेळ दे, आम्हाला थोडं प्रेम करायचं आहे. मग तू फक्त पोरगी घेऊन तुझी कट्ट्यावर खेळत्या झाडाखाली गडी तिथं थांब जरा, आमचं त्यावर शॉटवर राखतोय. बहीण झाली तयार. कारण कसं होतं, ही वळचणीचं पाणी वळचणीलाच जातं असं म्हणतात. हा म्हणजे जे हळूहळू वाडा बघा, म्हणजे केस आपलं किरकोळ पाणी असतं, थोडं पाणी असतं, पण किती हालचाल करतं, आवाज करतं. समुद्र करतो का आवाज, तो कसा शांत, किंवा नदी कशी करते शांत असते, असंही थोडं. म्हणली चालतंय, तू मुझे कबूल मैं तुझे कबूल, असं मिलीजुली सरकार म्हणतात त्याला. सरकारमध्ये पण तसंच असतं, दोन पक्ष एकत्र येऊन ज्यावेळी सरकार तयार करतात, की आम्ही केलेले भ्रष्टाचार एवढं काम आणि एवढा निधी असा दिलाय ना, तुमच्या मंत्र्यांना पण एवढा द्या, तुम्ही खा ना आम्ही खा, रामकृष्ण हरी चलू द्या, असं असतं. ती गपचिप असतं ते. आता इथं काय झालंय, हिच्या इच्छा जागृत झाल्या, 60 किलोमीटर पासून ठोक्यापासून त्या पुतण्यापासून लांब आलेली. मग लॉजचा वापर म्हणून हिच्या घराचा वापर हे दोघं जण करायला लागले. हिचा जो ठोकेकरचं नाव आहे अजय दिवाकर, ती पण त्याच रेंजमधलं, नवऱ्याला काय तपास नाही. ती शिखा आणि ही दिव्यांशी आंचल, ह्यांनी ही तिचा बोलून घ्यायची, ती तिचा बोलून घ्यायची. कार्यक्रम चालू झाला. ती घर त्याचं पावित्र्य किंवा काय, ती एक वेश्यालयासारखं झालं बघा. ह्या जगात कुणी काही कसंही जगतोय, ती चाललं बा त्यांचं. ही बी काय लय दिवस चलत नाही.
देणार ठेवा. का ते अनैतिक आहे देणार ठेवा, ते चलत नाही. इथं परत नवऱ्याला कळलं बा. आता थोडा तो सावधच होता. एकदा तिला माफ केले, लांब राहायला आलोय. अरे तू नाथ असं नको करू, काही तू तुझ्या पाय पडू का लेकराकडं. पण नाही, ते खासखुस व्हिडिओ. आणि ती एकदा दुपारच्या पारी ते बघितले ना, असा अग्नी पेटला शरीराचा. मग लागलेली आग विजवायसाठी ठोक्याला फोन. लय अवघडी. ती बी यायचं. ती काय 60 किलोमीटर मध्ये लिटर टाकायचा, जायला लिटर 200, त्याला 200 500च्या नोटमध्ये काम होऊन जायचं. ती बी यायचं. अवघडी भाऊ, आता काय करावं. ही चालू झालं, त्याला कळलं. त्यांनी ठणकावली एकदा. मग आता मला सुट्टी नाही. मारहाण म्हणलं मग आगाग व्हायला लागली हिची, की नवरा तो आता हाणायला लागलाय, असं होतंय तसं होतंय. बहिणीचा विचार, दोघा बहिणींनी मिळून विचार केला बा. म्हणले आपण आपल्या प्रियकरांच्या शिवाय जगू शकत नाही. नवरे फक्त आपले नाम मात्र लोकांना दाखवायला येत. असू द्या, ह्यांच्यासाठी आपल्यासाठी हे काय करतात बघू. या दोघांना मिळून आपण सांगू, याला खपवा. कुणाला? पवन सिंगला, नवऱ्याला, जो कंपनी कामगार आहे त्याला. म्हणजे तयार होत्या का? नाही होऊन काय होत्यात. खून करण्यासाठी जर ठोके तयार नाही झाले, तर सेक्स करण्यासाठी आपण तयार नाही व्हायचं. आयलं म्हणजे काय आयडिया आहे बा. म्हणजे असं म्हणतात की बाईसाठी लोक काय काय करतात. बघू आपण बी जमतंय का. दोघींनी दोघांना दारावर केलं. तुमचं आमचं जमायचंच नाही, मी पाहिजे होतं मला, याला संपवायचं आहे. झाले दोघं बी तयार. असंच असतं, दोघं बी तयार झाले. म्हणले आपण कसं चौघं मिळून कार्यक्रम राबवू आपण आणि पुरावा नष्ट करू. त्याच्यात एक अतिशान होतं, एखादं तरी असतंच अतिशान. एखाद्याला संपवायचं ठरलं ना, ते स्वतः लय स्मार्ट समजतो. म्हणला पोलीस बिलीसला असंच चाकवा देणं लय सोपं आहे. म्हणला काय सोपं. हा आपण अपघात दाखवायचा, मर्डर दाखवायचा, करायचा मर्डर, दाखवायचा अपघात. म्हणलं कसं कसं करायचं. काय नाही म्हणले, इस्त्रीची पुढची पिन काढायची इस्त्री करता वेळेस, आणि ह्याला करंट देऊन मारू आपण, आणि त्याला इस्त्री पैसे चिकाटलाय असं दाखवू, आणि करंट लागून मेलाय असं दाखवू. अरे सगळ्या खुश. श्यांना मुळात सेक्सची माहिती होती, कसं अँगलने उभं राहायचं या बायांना दोघींना. कसं अँगलने उभं राहायचं आणि काय करायचं, कसं चाटायचं हे कळतं होतं. पण हे जी खून करायला निघाल्या, तर करंटची काय सिस्टीम असते काय, काहीचा काही कुणाला तपास नाही. शिक्षण नाही, कमी असतं, लेता वाचण्यापुरतं 4थी 5वी. लय गेलेत असली तुरुंगात, तुम्हाला सांगतो. झाली तयार. आता 4 जणांनी जर ठरवलं की एक जण संपा, जगन का ती? जगूच शकत नाही. कलियुगी. तारीख उजाडली 24 मे. दुपारी 12-1 साप्ताहिक सुट्टी असती. 12 वाजता वरण भात केला. त्या वरण भातामध्ये त्याला औषध घातलं बा. नवऱ्याला औषध घातलंच पाहिजे, काय जगून द्यायचा, ठोक्या आहे ना. अशी परिस्थिती आहे आज पुरुषाची. औषध घातलं की त्याला लागली चक्कर यायला, पण त्याला चालता येईना तिथून. ती जरा झोपला, मला डोकं दाबून देते का असं होतंय का, पण त्याला चक्कर यायची. त्या औषधाचा परिणाम व्हायला लागला. उलटी झाली, एक पांढरी उलटी झाली. ह्याला दवाखान्यात एकटा गेला असा तो पवन सिंग, पण त्याला उठताच येईना. लक्षात घ्या. हिने पटकुनी तिघजण बघितलं, ह्याच्या डोक्यात तर मृत्यूच उभा राहिला बा. कारण तो बावाचा जो मुलगा होता पुतण्या, तो बी त्याला बघितला. मग त्याच्या बायकोचा ठोक्या, ती बया बी, तिची मिवणी, तिचा ठोक्या बी. म्हणले यमराजाच्याच रूपात आलो, आता काय करणार नाही. त्या पवन सिंगला यांनी खाटेला बांधून टाकलाय, क्वाटो लोखंडी. त्याच्यानंतर त्याच्या तोंडात 3 रुमाल ठासल्यात. लक्षात घे, एक नाही 3 रुमाल. आता ती फक्त पोटात गेलेलं औषध, अंधुक दिसणारं चित्र, बोलला तरी कमी ऐकायला येणं, आणि अशा परिस्थितीमध्ये जखडून टाकल्यावर काय करणार आहे ते. आणि मग ह्या हरामखोर लोकांनी वायर त्याच्यात चिकटवली, त्याला चटके द्यायची. आता ती बांधून टाकलेला कापडावर चटके देत नाही माणूस. चटके त्यांनी टी शर्ट घातला होता, हा जो हात मोकळा होता ना, इथं 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 पुढं असं ह्या भागात शॉट द्यायला सुरुवात केली. टेकवायचं, ती तडफाड करायचं, काढायचं, टेकवायचं. त्याची बायको बघत होती. पोरगी काय बिचारी झोपलेली बारकी, तिला काय कळते लेकराला. मिवणी आणि ती 2 ठोकी. ह्यांनी 6 ते 7 वेळा त्याला शॉट दिला, पण तो काय माराना. म्हणजे त्या काही की औषध थोडं कमी क्षमतेचं असन किंवा काय, पण ती जागत तशा अवस्थेत पार अर्ध मेलं झालं, पण
त्याला समोर दिसत होतं काय चाललंय ते. त्यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या स्टेटमेंटनुसार तशा अवस्थेत हा काहीच करू शकत ना. बायको पुढं आली. बायको का म्हणायचं, लग्न झालं होतं म्हणून बायको म्हणायचं, शुभमंगल सावधान. आणि त्याला डायरेक्ट बोलायला लागली, मला मारतो, हा मला मारतो, याच्यासाठी माझं प्रेम याच्यावर, याच्यासाठी मला मारतो तू, असं करतो. हा माझं त्यावेळेस पण होतं, आज बी आहे, आणि आता बी तुझ्या बरोबर शॉट करून दाखवते. लुगडं फेडलं, ती जंफर टाकून दिला आणि ती परकर फेकून दिला. अख्खी बाई मुंगळी. ते ठोकलं म्हणल्यावर नवरा बघतोय, ती मरायला लागलेलं, त्याला काय ही कलियुगात घडतंय बरं का. त्याच्या समोर यांनी शॉट आणला, त्यांना ठेवा. आणि ते अर्धे मेर झालेलं, पण विषयाचा प्रभाव रक्तात जसं जसं ते बिनलं गेलं, मेंदू झालं, हे झालं ते झालं, बेकार काम. यांचा रंगारंग कार्यक्रम पुढे चाललाय. म्हणजे माणसाला मरण यावं पण इतकंही वाईट येऊ नये. हा मारायचा प्रयत्न, पोटात विष बघतोय का काय, त्याचा आत्मा म्हणत असं. हा आणि आज सुद्धा आपल्या देशामध्ये कमीत कमी तुमचे आरोप लावले एका बायकोने नवऱ्यावर, तर त्याची चौकशी करायसाठीच इतकं सुद्धा कायदा नाही. शिलेमुळे पुरुष आयोगाने एक कायदा होणं अत्यंत गरजेचं आहे. हा बऱ्याच वेळा काही नवरं धार घेऊन बायकाला हाणतात, तिथं बाईचं बरोबर आहे 100%. अन्याय झाला ना तिथं जात ना. पण आज परिस्थिती अशी की बऱ्याच वेळा बायाच नवऱ्याचा कार्यक्रम करायच्यात, काय करायचं अशी परिस्थिती. चौकशी काय नाही, ती रडत आहे कधी कधी असं असं, ती पोरग बिरग बघून मग देतानी दिवस झाल्यानंतर हे ते वाईट परिस्थिती. तुम्ही एखाद्या कर्करोग तुम्हाला जर झाला तर त्याचा सामना करू शकता, पण बायको जर खतरनाक भेटली, 498 पोलीस स्टेशन, दुनियादारीन केसेसन, ही कर्करोगापेक्षा बेकार कार्यक्रम होणार तुमचा, सध्या ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं आहे ना, जपून प्रेमाने चलून द्या भाऊ, नाही तर काय खरं नाही. यांनी डोळ्यापुढं अंधार यायला लागल्या, अस्पष्ट दिसायला लागलं. शेवटचं त्याचं ते व्हिज्युअल होतं, दृश्य होती, आणि त्याचा भूत व्हायला पाहिजे त्या माणसात, तुम्हाला सांगतो. यायच्या बोकांडी वाचायला पाहिजे. त्यांनी प्राण तळमळून तळमळून सोडलं. तिघं तर लगेच बाजूले, शिबी गामाघूम झाली होती. म्हणले आता कपडे उपडे घालते, तुम्ही हालावर, तुम्ही थांबू नका इथं. मी आता मला थोडं नाटक बिटक करावं लागलं, मी जेवते खावते जरा, पाणी बिणी पिते मस्तपैकी, आणि मग रडायला सुरुवात करते. त्याला काय की इस्त्री करते. मग सोडला त्याला, ती मेलं होतं. पवन सिंगला सोडला, ती तोंडातलं बोळं बिळं काढलं, बोळं काढलं आणि गादी उचलली, त्याच्या खाली ठासलं. हा मासं आहे, ही पुरावे असते, देण्यात ठेवा. तिकडे वायर चिकटावली, इथं याच्या हातात चिकटावली, केली आरडाय सुरुवात. त्याला काय लागतंय 4:15ला लगेच सगळे लोक शेजार जमा झाले. आता ती बाहेर रूम घेतला, कुणाची कुणाला काय घेण देणं नसतं. फक्त लोक एवढं काम करायचं, घर मालक असतो, पोलिसांना फोन करतो, तिथल्या पाटलाला फोन करतो, काय असेल ती पोलीस. तुम्हाला सांगतो, कुंदनपूर पोलीस स्टेशन एक नंबर काम केलं त्यांनी. त्यांनी आले, बघितलं विषय, बाईचं काय रडत थांबा ना. पोलिसांना ते PI होते, त्यांना वाटलं बहुत यार आना लागता आहे, फार वाईट झालं, बाई लईच रडत या, फार बिंबीच्या देठापासून रडत, बरोबर रड रड. नाही नाही, नवरा गेला रड. बॉडी बघितली, पहिली गोष्ट रुमाल होता हातात PIच्या, पण वास टिपला, झालेली उलटी त्यांनी लक्षात घेतली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे स्पॉट बाजल्यासारखं व्हायचं. काळीपिटीचा गोला असतो ना आपला काडीचा, ती जर पेटवलं त्याचा चटका बिटका जर दिला तर कसे स्पॉट तयार होतात काळे जळलेलं, तसे स्पॉट तिथं दिसले. हातातून करंट बसला का, तो करंट लावून काय स्वतःच्या इकडे काय पोलीस आहेत ते. त्यांनी सगळे व्यवस्थित, ते बोळे होते ना, ते करकाचून बांधलेले हात, त्याचे वन होते थोडे थोडे, ते सगळे लक्षात आला विषय. पण त्यांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आणि बायकोचा एक तडाखा, मेरे पति का PM नहीं करना है, हाँ मेरे पति को बॉडी की चिरफाड़ मत करो, उनको शांती नहीं मिलेंगी, दुनिया नहीं मिलेंगी. कायदा आहे, बॉडी पहिल्यांदा PMला, मग तर लगेच PMला. तुमच्या म्हणण्यावर काय चालत नाही, डिपार्टमेंट गेलं. तिथं वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगितलं की कसून फिसेरा, म्हणजे आतड्यात काय, जठरात काय, सॉरी फिसेरा म्हणतात, ते राखून ठेवला जातो, त्याचं ॲनालिसिस. हे 2-3 दिवसात बॉडी बिल्डिंग नंतर जाळली त्यांनी, म्हणजे विधी करून टाकला. पण जसा PMचा रिपोर्ट आला, मग कॉल डिटेल्स, आजूबाजूच्या इथं चौकशी, बायकोच पहिल्यांदा आत घेतली. सुट्टी नाही, लेडीज महिला कॉन्स्टेबलनी, आता खतरनाक कार्यक्रम आहे. आणि त्यांनी योग्य प्रकारे तिची सेवा केली पोलिसांनी. मग झाली कबूल. मग ही शिखा, तिची बहीण, ते 2 ठोके,
चारी कसे बघा त्याचे फोटो बिटो तुम्ही गुगलला चेक केला ना, लाईनीत उभी आहेत, बाया बुटक्याचे आहेत, गडी रागाट आहेत, पण पोरच आहेत, त्यांना काय भाऊ. असा कार्यक्रम करेक्ट झालेला आहे. तितका तळतळून त्या माणसाला मारला ना, लय वाईट तुम्हाला सांगतो. त्यांनी कबूल केलं की आम्ही असं असं मारलं त्याला हे देऊन, कारण ह्याच्यामध्ये PM मध्ये सगळं क्लिअरमध्ये आलं. यांनी यांचा गुन्हाही कबूल केला. सगळी बोळं बांधलेले कपडे, ती सगळा सॅम्पल, कुठलं औषध आणलं होतं, काय स्टेटमेंट, सगळं काय असेल ते पोलीस आता ही गुतवणार यांना. पुढं काय होईल ते बघता येईल, पण 24 तारखेला हा प्रकार घडला. ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं. त्याच्यामुळं लग्न जमावताना होराळून जाऊ नका की बाबा कोणती बी आली लगेच केली. आईपासून चौकशी करा बाबा, आतल्या हाताने करा, कशी करा, नात्यातली करा शक्यतो. कारण लक्ष्मी घरात आली तर तुमचं नंदनवन होणार आहे. नाही तर कायदेशीर जर आली ना, काय जाईन सांगता येत नाही. काहींचा पैसा गेला, काहींची सुखशांती गेली, काहींचा जीवही गेला. रामकृष्ण हरी माऊली.